त्याचा जय जयकार करत जावा. तोंड दिले कीर्तनाला जाऊन गेल्यानंतर विठ्ठल विठ्ठल सुरू झालं का विठ्ठल विठ्ठल म्हणावं. टाळी वाजले की टाळी वाजवावी. अटॅक येणार नाही. टाळी वाजवली तर रक्त शरीरातलं चांगलं राहील. कीर्तनात तरी वाजवा, बाहेर कोण तुम्हाला वाजवून देणार आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. नाथ बाबा सांगतात जे पिंडात आहे आपल्या ते ब्रह्मांडामध्ये आहे. हरिवीन, परत एकदा शब्द वापरला, हरिवीन सारा व्यर्थ. महाभ्रम जाण्यासाठी तर परमार्थ आहे. भ्रम जात नाही. देह मी, करता मी, भोगता मी. अरे 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 तू काहीच करू शकत नाही. माझी माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये एका ओवीमध्ये सांगतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हली, जगाशी चालकता मीची एक. जगाचं चलन वलन करणारा मीच एक आहे, दुसरा कुणीच नाही. हे समजणं म्हणजे परमार्थ आहे. जेव्हा बाप होता बाळ तेव्हा कोठे कंठीला काळ, जेव्हा आई होती ताणी तेव्हा कुठे होता प्राणी. कारण 28 कृपाळू देवासी, पोषितो जगाशी एकलाची. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवितो श्रीपती सवेदोणी. उष्ण काल माशी फुटे तरुवर, जीवन तयाशी कोण घाली. प्रश्न आहे ज्ञानोबा तुकोबरायांचा आपला, काय रे भाऊ तू बारीक पाळण्यात होता तेव्हा तुझा बाप कुठे होता, तू कुठे होता. आई ज्यावेळेला पाळण्यात होती तेव्हा मी कुठे होतो, बाप पाळण्यात होता तेव्हा मी कुठे होतो. हा शोध आहे परमार्थाचा. काला संतांनी करावा. गोकुळामध्ये काला चालू आहे. ज्या वेळेला धर्माने अधर्मावर ग्लानी येते आणि अधर्मावर ग्लानी आल्यानंतर परमात्म्याला देवाला आणावं लागतं. संत स्वतःच्या इच्छेने येतात. घेईन मी जन्म तुझी चरण सेवा साधावया. संत येतात स्वतःच्या इच्छेने. तुकोबरे स्वतःच्या इच्छेने आले. आम्ही वैकुंठवासी कशासाठी आले, धर्माचे पालन करणे, पाखांड खंडन हेची अम्मा करणे काम. बीज वाढवावे नाम, नामच माहिती नाही कुणाला तरी. 2 शब्द मिळाले, 2 शब्दाचा अभ्यास केला, फार झालं तर सिद्धी तयार होईल, फार झालं तर कीर्तन शक्ती तयार होईल. अध्यात्म क्षेत्र नाही. अध्यात्मशास्त्र हे अंतकरणाची अधिकारी आहे. अंतकरण साफ करण्यासाठी तुम्हाला दिलेली वस्तू जी तुमच्यातच होती. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका ह्याशी, जे बुद्धी स्फुरण्याची ते वस्तू मी. तुकोबराने विचारलं काय केलं तुम्ही. धर्माचं पालन केलं आणि संतांनी जो मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. मग आता परत काय उरलेल्या आयुष्यात
साठी बुद्धी नाठी काय काय केलं तरुणपणाचं आठवून आठवून मरतंय. अरे 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 असा क्षण मरणी दयाच्या ठेवी तो त्याची गती ते पावी म्हणून मातेची स्मरावे सदा तुआ अंती जे मती मरतानाची बुद्धी असेल ती त्याची प्राणियाची गती म्हणून आहो रात्री चित्ती श्रीकृष्ण स्मरावा रात्रंदिवस बोलिले आत्मा रामे श्रीकृष्णे. ज्ञानेश्वरातली ओवी आहे. आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. मी बोलू शकत नाही, तो बोलतो. डोळ्यातनं पाहतो, कानातनं ऐकतो, तोंडातनं बोलतो, तो ईश्वर आहे. त्याची ना आपली ओळख नाही. बरं झालं तुमचं काही पुण्य उभं राहिलं आणि म्हणून तुम्हाला देवाची ओळख झाली आतल्या. शब्दज्ञान वेगळं आणि ब्रह्मज्ञान वेगळं. शब्दज्ञानाने माणूस पाखंडी बनेल. मला फार काही येतं सांगायला आणि ऐकायला, बाकी काही नाही. स्वतःच्या सुटकेसाठी शब्द कामाचा नाही. संत शब्दाच्या पलीकडचं कला करतात. हे शब्देवीन संवादी जे इंद्रिया नेणता भोगीजे बोलाधी झोंबीजे प्रमेयाशी. तिथं बोल ब्रह्म थांबलं. ब्रह्मपणाचे निभडशे. एक जण म्हणे आम्हाला माहिती ब्रह्म ब्रह्म. ज्ञानोबरांची ओवी वाचली का कधी? ब्रह्मपणाचे निभडसे न चुकती पुनरावृत्तीचे ओळसे 1400 वर्षे शरण केले जतन बोधावीन शीन वाढविला नाही गुरुमंत्र नाही उपदेश परमार्थाशी दोष लाविला. कोणी? 2 शब्दाचा अभ्यास करणारा वाघावर बसत होता. हातामध्ये नाग घेऊन फिरत होता. ज्ञानोबरांच्या ज्ञानापुढं पक्का ठरला का कच्चा ठरला माऊली? ज्ञानोबरांच्या ज्ञानापुढं कच्चा का पक्का ठरला? आपलं जाऊ द्या, गादीवरती पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. पण ज्ञानोबरांच्या पुढं मुक्ताईच्या पुढं चांग देव म्हणे आजी जन्मालो बोधपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्षाच्या चांगदेवाला मुक्ताईला गुरु करून घ्यावं लागलं. 65 वर्षाच्या नामदेवरायांना विसोबा काकांकडे औंढ्या नागनाथला जावं लागलं. तुकोबरायांना देहूत कुठे मिळालं नाही, आळंदीत कुठे मिळालं नाही, वाघोलीतही मिळालं नाही. शेवटचा टाळकरी तुकोबरायांचा शेवटचा टाळकरी ज्ञानी पंडित आणि वाचिक. ज्ञानी असतोय माणूस, पंडित असतोय, वाचिक असतोय, पण भक्ती प्रेमाचं सुख त्याच्याकडे नसतंय. तुकोबरायांनी रामेश्वर भट्टासमोर एक अभंग केला. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडिता वाचका ज्ञानी अशी आत्मनिष्ठ मातीत लोळतील अवधूत दिगंबर आत्मनिष्ठ झाले जीवन मुक्त भक्ती प्रेम सुख दुर्लभ त्या. मग कोणाला कळेल बा? कोणाला कळेल? तुका म्हणे कृपा
आपल्याला कळतं. सद्गुरू आपल्याला काय करतात, नाम देतात, नामाचा परिणाम होतो, अष्टसात्विक भाव होतात. एका जनार्दनी ऐसे अष्टसात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी. कोण? अष्टसात्विक भाव झाल्यानंतर ईश्वर कृपा करतो आणि वर्म कळतं. अध्यात्माचं वर्म संतांनी समजून घेतलं. राजाओ, जिथून आले तिथे गेले. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्या. सकाळ सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आपली तयारी अशी पाहिजे. त्याला माहिती परमार्थ, त्याचं बोलवणं यावं आणि आपण असं झटकून निघावं. चल, होतंय का? संतांनी जिवंतपणे कालाला केलेलं आहे आणि भगवान परमात्मा त्यांच्या बरोबर आहे. तसं पाहिलं तर माऊली ज्ञानोबर आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. देवाला ज्या वेळेला आणावं लागतंय त्यावेळेला पृथ्वी मातेला ओझं झाले. पापी ज्या भक्त दैत्य ते मातले, धरणीशी झाले ओझे त्यांचे. बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मज आता. पृथ्वी मातेला ओझं झालं. आता धर्म म्हणजे काय हे जर आपल्याला माहित नाही, आता हा मंडप टाकलाय म्हणजे मंडपवाल्याला पैसे द्यावेच लागतील. तुम्ही 4 पैसे जमा केले. सप्ताहाला जो दानधर्म केला जातो, साधकाला जे साधक म्हणतो आवर्जून, एक साधक जर एका महिन्याला जेवायला घातला तर 1000 ब्रह्मदेव जेवायला घातल्याचं पुण्य मिळत आहे. आणि एका वेळेला एवढे साधक या ठिकाणी जेवून उठत आहे. हे पुण्य कुठे मिळेल तुम्हाला? फक्त सप्ताहामध्ये. लग्नाचं केलेलं अन्नदान अन्नदानामध्ये जातं आणि सप्ताहामधलं अन्नदान हे पुण्यामध्ये जमा होतं. फक्त केलंय म्हणून म्हणायचं नाही, माझं नाव इथं कानाई पुकारलं म्हणायचं नाही. मी 5 किलो तांदूळ दिले, 5 किलो गहू दिले, 10 किलो भाजी दिली, 1 पोत तांदळाचं दिलं, बाजरीचं दिलं, काहीतरी दिलं, माझं नाव पुकरा. ते पुकारलं, तुमच्या कानाने ऐकलं, ते दान तुमचं घडलं नाही. दान असं पाहिजे. तुम्हाला नामदान कसं झालेलं आहे? नामदान ज्ञानदान कसं झालेलं आहे? असं झालंय कचावट्यावर झालंय. संत एकांती वैसरे कुठे झाले? ज्ञानदान असं आहे, नामदान असं आहे, मानदान कसं असावं? रामकृष्ण आहे. विचार करा, खरंच चांगलं करताय तुम्ही. आज 11 वर्ष जरी ताई मंडळी करत असल्या तरी तुमचं सर्वांचं सहकार्य आहे. नाही म्हणण्याची सोय नाही. तुम्ही जर म्हणले जायचंच नाही आणि द्यायचंच नाही तर पुरुष मंडळीचं सहकार्य आवर्जून आहे, हे मला माहिती आहे. मी आज कधीच म्हणणार नाही फक्त तुम्हीच करतात म्हणून. त्यांनी तुम्हाला इथं येऊ दिलं नाही. शेतात आज पिटलं, तुम्ही येऊ शकत नाही. अजूनही तुम्ही बऱ्यापैकी खेड्यापाड्या आज्ञेत आहे. अजून तुम्ही काही तुमची आज्ञा ओलांडलेली नाही, ही तुमच्या भाग्याची गोष्ट आहे. खरंच हे सगळीकडे घडत नाही. चांगलं आहे, त्यांचं सहकार्य आहे म्हणून आपण करतो. आवर्जून हे एवढे सोन्यासारखे माणसं या ठिकाणी येतात. कशासाठी येतात? काही द्याल म्हणून येत नाही. त्यांना चांगलं माहिती आहे की आपल्या इथं काहीतरी चांगलं कार्य चालू आहे आणि अपेक्षेने नाही, कुठल्या प्रकारची अपेक्षा नाही. मी सांगत असतो बरं का बाबा, फक्त करा, आम्हाला काही देऊ नका, पण फक्त तुम्ही करा. तुम्ही करा, देव तुम्हाला सहकार्य करेल. कोणी कोणाच्या घरी गरीब नाही राहायचं. आजकाल जगात प्रत्येकाला असं वाटावं मी गरीब आहे. खरंच बाबा, घरात कोणी गरीब नाही बघा. खायला प्यायला लिहायला नेसायला सगळं काही व्यवस्थित आहे. फक्त देवाची कमी आहे, भक्तीची कमी आहे. कीर्तनाची, प्रवचनाची, सप्तेची, पारायणाची काही कमी नाही, पण भक्ताची कमी आहे. जी देवाला आवडते ती भक्ती करावी. देवाला आवडणारी भक्ती केली तर जीवाला मोक्ष मिळतोय. जीवाला आवडणारी भक्ती करून कर्म उपासना होईल, नाही म्हणायची सोय नाही. कारण सगळ्यात पक्वात शिकायचं तर तुला घर सोडून दुसरीकडे राहावं लागते. तुम्ही टाळ शिकायचं तर कुठंतरी जाऊन घरचे जोडे खाऊन ते. भजन तुम्हाला तसं आलेलं नाही, घर सोडूनच जावं लागले. शेतातला माल घरात यायचा असेल तर घर सोडूनच जावं लागेल. परमार्थ हातात यायचा असेल तर काहीतरी करावं लागत असेल का नाही? रामासारख्या रामाने 12 वर्ष गुरुच्या दारात शेण भरले, गवऱ्या वळल्यात. कृष्णासारख्या कृष्णाने गुरुच्या शेतात सरपण गोळा केलंय. आपण काही न करतात मला असं वाटतं तुमचं पुण्य ते देवापेक्षाही जास्त आहे. खरंच नाही म्हणायची सोय नाही. तुम्हाला माहित नाही एक नामधारक किती महत्वाचा आहे.
तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. कोणत्या मार्गाने जायला पाहिजे? ज्ञानदिवा जिने नामी विन व्यर्थ, रामकृष्ण पंथ. रामकृष्णाच्या मार्गाने जायचं. आयरेगरीची संगत नाही करायची. ही ज्ञानेश्वरी, हा हरिपाठ, हा माझा अनुभव. ते नाम सोपे रे माझी सद्गतीत वाचा झाली. मी हरिपाठच माझा जीव बसलेला आहे. 8-2 मिनिट डोळे वर्षात आनंद जळे, माझ्या डोळ्याला घळघळ आसरू येतात. नामाने मला सुख होतंय. ज्ञानेश्वरीमध्ये जीवात्मा बसलेला आहे. साधी गोष्ट नाही राजा आपली. यालाच तर काला म्हटलंय. तुमच्या ज्या अवस्था होतात, तुमच्या जे डोळ्याला पाणी येतं, दुःख होतं का सुख होतं? दुःख होतं का सुख? बाई काय होतं? मग सुख होतं. का रडताय तुम्ही? बसल्या जागेवर फुसू 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 फुसू. आणि इथं सांगतोय मी, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. आणि ते तुम्हाला अनुभवायला येतं म्हणून भाग्याचे ते पावे. ते सगळ्याला नाही ना होणार. हात वाटलाय प्रसाद संतांनी. काय वाटलंय? भगवान गोपाल कृष्ण गोकुळामध्ये जन्माला आले का मथुरेत? कुठे आले? 11 वर्ष काला ऐकताय. कुठे आले जन्माला भगवान गोपाळ कृष्ण? बोला ना. तुम्हाला उभं करणार नाही, काठी काढणार नाही. बोला, कुठे आले जन्माला? मथुरेत. पण अभंग काय म्हणतो? कृष्ण गोकुळी दुष्टा चळकाप होता कृष्णाचा अवतार. आनंद करीती घरोघर. आनंद घराघरातून होतो. कोणत्या घराघरातून? गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे समूह. तुमचा 5 प्राण एकत्र, पंचप्राण जीवे भावे, जीवभाव एकत्र होतो आणि स्थिती होती. माया अविद्या वळून काकडा केला, स्नेह अनुसंधाने प्रेमे भिजविला. त्यातलं हे प्रमाण काढून टाकले. मला खूप जुनं पुस्तक सापडलं होतं, त्यात सापडलं ते प्रमाण. आता मी घालणार का त्याच्यामध्ये? काकडार्थीमध्ये स्नेह अनुसंधान. तुमचा जो श्वासाचा चिंतनाचा मार्ग सांगितलाय श्रीपाद बाबाने आपल्या, त्याला स्नेह अनुसंधान म्हटलेले आहे. तिथे प्रेम निर्माण झालं पाहिजे. इंद्रपत्नी शेची, तिने 60,000 वर्ष तपश्चर्या केला. राधा म्हणून जन्माला आली गोकुळामध्ये, पोटाला संतान नाही. नंद यशोदा ज्या गोकुळामध्ये राहतात, गोकुळाचा पाटील आहे, सरपंच आहे, त्या गावचा पोलीस पाटील आहे, पण त्याला संतान नाही. वसुदेव देवकीचं लग्न लावायसाठी कंसाने प्रयत्न केला. लग्न लावून दिली, वरात निघाली. आणि जशीच वरात गावाच्या बाहेर निघाली, आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत से कंसा, मानिहा भरवसा बोलण्याचा, मानिहा भरवसा बोलण्याचा, मानिहा भरवसा बोलण्याचा. आकाशाची वाणी सांगत से कंसा, खड्ग घेऊन या माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. मी गमतीने विचारत असतो, तुमचं लग्न झाल्यानंतर
बायकोची आणि तुमची ओळख कधी झाली? झालीच नाही अजून? कधी? लगेच? मग देवाची ओळख कधी होणार? ओळखीला हरी. कुठे ओळखायचंय त्याला? बाहेरच्या गल्ली दिल्लीतला नाही, मंदिरातला नाही. तो तुम्ही दगड हातात घेतला, तुम्हीच फोडला, तुम्ही देव बनवला, तुम्हीच बसवला, तुम्हीच आरती पूजा केली, तुटला की तुम्हीच नेऊन बुडवून टाकला. मग तुम्हाला ज्याने बनवलं त्याची ओळख कधी करून घेणार? आईच्या पोटामध्ये हात पाय कान वस्तू साकारे कल्पना वस्तू साकारे कल्पना एक वस्तू आहे आपल्या आतमध्ये, ती ओळखायला सांगतात. कारण ओळखीला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली येरधार, झाला सफळ व्यापार. आपल्याला आपल्या आतला हरी ओळखायचा आहे. सद्गुरूंनी दिलेलं नाम आहे, तो हरी आहे, ईश्वर आहे. नाम एक नाम हरी. त्याची ओळख करून घ्यायची आहे आपल्याला. मालकाचं नाव आज घर मज घर तीच घर फार अर्धा तास घेते, पण देवाचं नाम मला किती वेळ बसते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भगवान परमात्म्याचा अवतार कुठे झाला? मथुरेमध्ये. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लोपलिया. सूर्याला म्हणते उगू नको, चंद्राला म्हणते मावळू नको, एवढं एवढं सावळे सगुण. राजस सुकुमार एवढं एवढं. बाबा मी बारीक होईन, मला डोक्यावर घ्या आणि मला गोकुळात नेऊन सोडा. काही येडाय का खुळा? बांधलेलं बघ दोघांना. बाबा तुम्ही काही काळजी करू नका, तू म्हणशी असती रक्ष पाळ, ते म्या मोहिले सकळ. फक्त तुम्ही मला डोक्यावर घ्या. डोक्यावर घेतला ना घेतला, तुमची बंधनं तुटतील. 11 आणि 3 14 वर्षापूर्वी तुम्ही कोणत्या कंडिशन मध्ये होतात आणि आज कोणत्या कंडिशन मध्ये आहे? तुमची बंधनं थोडी थोडी कमी झाली का नाही हे कबूल करा. उचलला कमळापती, पायीची बंधने गळती. मी काही कुठे नेलं का तुम्हाला? पण बंधनमुक्त जीवाला देव करतो यात शंकाच नाही. मग का करू नये आपण नामस्मरण? कारण नामाच्या चिंतने पारावटा पळती विघणे. अरे ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा भरेल. पण एक आहे पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी. वाचीलाय ना पथ्य द्यावं लागतं, इकडचं तिकडचं बोलायचं नाही. या जागेवर न सांगायचं पथ्य नाम, आणि जागा सोडल्यावरती इकडचं तिकडचं करण्यासाठी दिलेली नाही जीभ आपल्याला. जिभले तुला काय धंदा, घडोघडी भजिया गोविंदा. शेवटी देव लहाना झाला, याने डोक्यावर घेतला आणि यमुनेतनं निघाला. यमुना मैया म्हणते, यांनी डोक्यावर गंगाला घेतली, माझी बहीण आहे आणि मला हा भेटत नाही, याच्या बापा सकट याला वाहून नेते. आता देवाचा दुस्वास करणारे काही कमी? देवाचा बर का, माझा तुमचा जाऊ द्या. देवाचा जाऊ द्या, आपण तर किती जाडकी पत्ती, पण देवाचा कोणी ठरवलं यमुनाबाईनी दोघायला वाहून नेते. तो इतक्या इतक्या पाण्यात गेला, पोराला वाचवायचे. तेव्हापासून एक पोरग वाचवायची प्रथा आहे, आजच नाही. असा चालायला लागला, देवानी पाहिलं, पूर आला या छाट, बाहेर अंगुष्ट काढीत, पाऊस रिम झिम पडत, शिवरी शेषा फडा धरीत. शेषाला प्रश्न पडला, मालक भिजतोय म्हणून एवढा मोठा फडा धरला, गोकुळामध्ये प्रवेश केला. नंदमाबा वाड्यावर झोपलेला आहे. आपला जीव ईश्वराविषयी झोपलेला आहे. आज देव असून सुद्धा नंदबाबा वाड्यावर झोपलेला आहे. वाडे मोठे मोठे, वाड्याला अशी आडवी आगळ, येणे येणे ओ काढीली आगळ. निघल्या ना तुमच्या आगळा तरी प्रवेश करावा नाही वाटत वाड्यात. येणे येणे ओ काढीली आगळ. दार वाजलं, याने आगळ ओढली, खडखड भला मोठा दाराचा दरवाजा उघडला तर हातात डोक्यावर घोंगडी आणि हातामध्ये उपजलेलं बाळ. त्या कृष्णाला जन्माला आल्याबरोबर आई वडील सोडावे लागले. आता तुमची पोरं तुम्हाला सोडून पुण्याला येतात, काय विशेष? त्याला 12 वर्ष आई बापाला सोडून लोकांच्या घरी वाढावं लागलं. आपलं काय?
आपण आपला विचार करायचा, आपल्याला मोक्ष मिळेल कधी, आपला उद्धार होईल कधी. रात्री साधकाने ताट पुढं घेतलं, पहिले श्वासावर लक्ष ठेवायचं. रात्री डोकं टेकलं, 5 मिनिटं आठवण करायची, मी अजून जिवंत आहे, आतमध्ये राजा आहे. आतमध्ये आत्म्याचं भजन सांगितलंय माऊली ज्ञानोबरायांनी. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, म्हणे भजात्मदेवा, देव म्हणे भजात्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची, अखंडित सेवा करा त्याची. माऊली ज्ञानोबरे पटत असतील, तुम्हाला आवडत असतील माऊली ज्ञानोबरे, माझ्यात राहतात म्हणून, तुमच्यात राहतात म्हणून. पटणार नाही तुम्हाला. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा मायबाप धरुषणे हरे ताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. टाळ वाजवायला उभा, पखवाद वाजवायला बसलेला, श्रोते वर्गाच्या रूपाने ऐकायला, आणि उभा पण तोच आहे रामकृष्ण. काला करीती हो, आपण काहीच करू शकत नाही राजावर. कुठे जावं लागत नाही, यावं लागत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धा पाहिजे, आणि गाढ प्रगाढ श्रद्धा पाहिजे की माझ्यामध्ये माझा सद्गुरू आहे, माझ्यामध्ये माझा माऊली आहे, माझ्यामध्ये माझा कृष्ण आहे. झोपायच्या आधी आठवण काढा, गोपाल कृष्ण भगवान की जय. उठला, पहिलं ध्यान करा कृष्णाचं, आणि मग प्रपंचाला सुरुवात करा. त्याला कबूल करा, देवा मी तुझा आहे. सकाळी उठल्यावर त्याला कबूल करा, देवा मी तुझा आहे. रात्री कबूल करा, तुझा आहे. 100% न्यायला आल्याशिवाय राहत नाही. अनेकांचे अनुभव आहे तिथून मागचे. तुकोबाला विमान आलं, तुकोबा कोणत्या विमानाने गेले, फार मोठी गहन चर्चा आहे. आपल्याला देवाच्या स्वरूपाला मिळणं, देहामध्ये चैतन्य राहतं, ईश्वर चैतन्य घन आहे, आनंद घन आहे. देहातलं चैतन्य निघताना ईश्वराला मिळणं, या विमानाने प्रवेश करणं. नाही तर कुठून तरी गेला तर जन्माला परत यावंच लागेल, वासना शिल्लक राहते. विचार करा, कोण आहे? वसुदेव आहे. काय आणलंय? याला ठेवून घ्या, हा माझ्या वंशाचा दिवा आहे. सहाई मारिली दुर्जयने, मागच्या जन्मात सवतीची पोरं मारली, आता चुलत भावानी मारली. आपलं केलेलं कर्म आपल्याला सुटणार नाही. सुटावं असं वाटत असेल तर देवाचं होऊन जगा, प्रपंच देवाचं आहे म्हणून जगा. कशालाही माझं म्हणू नका. म्हणायचंच असेल तर, म्हणायचंच असेल तर कृष्ण माझी माता, कृष्ण माझा बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे ध्यान, सोयरा सज्जन, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरील पारो. भव नदीचा. हा, आपल्याला हा नदीच्या पलीकडे जायचंय, भवसागराच्या. मग माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, अस्तेच्या महापुरी रिक्ताती कोट्यावरी, प्राप्तीच्या पहिले तरी विपाईला एखादाच पावे. प्रत्येक साधकाने कानाचे कान उघडून जीवाचे कान करून ऐका की मला कोण गेलाय ते नाही बघायचं, पण प्रत्येकाला मला पलीकडे जायचंय, माझ्या देवाकडे. मरणं म्हणजे देवाकडे जाणं आहे. कशाला आरडावरडण गोंधळ करतात मला कळत नाही अजून. जिवंतपणे सांगावं त्यांनी, मरण माझे मरून गेले, मज केले अमर, ठाव पुशिला बुड पुशिला, वस वसले देवा, आला होता गेला पूर, धरिला धीर जीवणी, तुका म्हणे बुणारीचे, झाले साथ उजवणे. आमची काहीतरी पेव भरलेला आहे, ज्ञानाचा नाही, तर आमच्या परमेश्वराच्या प्रेमाचा पेव भरलेला आहे, आणि तो वाटला जातो. वाटी या फुल्या काय वाटतो? नामाने काय तयार होतं तुम्हाला? प्रेम तयार होतं. नामाने काय तयार होतं तुम्हाला? आत्मिक अवस्था निर्माण होते. नामाने काय घ्यायचंय तुम्हाला? घ्या रे आत्मसुख, उघडा ज्ञान दृष्टी, यावी न चावटी करू नका. आतमध्ये मोठं सुख आहे रे राजव, आपल्या आतमध्ये गहिर सुख आहे, गहिरा ज्ञानाचा आनंदाचा डोह आहे, आनंदाचे तरंग आहेत. आम्ही ते घ्यायला बघायला तयार नाही. पटकन
लक्ष जातं कोणी उठलं की लगेच तिकडं. अरे पडलंय काय तुला? लक्ष द्यायचंय ना. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशे पात्र होईजे. प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. मला ज्ञानवरायांनी प्रतिज्ञेने सांगितलं तुम्ही एक एक लक्ष जीवनामध्ये नामाकडे द्या. नाम तारक त्रिभुवने म्हणे नाम याची जणी. धनाबाई महाराज माझा त्रिभुवनामध्ये नामाशिवाय तारक वस्तू काहीच नाही. विचार करा जरा थोडासा. नंदबाबांनी त्याला घेतला पण सुईण नुकतीच निघून गेली होती. त्याही आता जरा काळ बरा आहे. पोरगी झाली तर फुलं टाकून आणतात. त्यांना माहिती आहे पोरग नाही झालं चांगलं निघलं तर आपलं तिचा आदर करायला आता सरकार शिकलंय. आता कोण नाही शिकलं ते मी सांगत नाही. जाऊ दे माझ्या वाणीला कशाला दोष लावू. अजूनही त्याला वाटत असेल बाई माणूस मग त्याही हरिपाठ म्हणून नाही बाबा. द्वैताची झाडणी गुरुवीण त्या कैसे कीर्तन असेल नाम असेल सगळं काही असेल पण अद्वैत स्थितीचा अनुभव जर त्याला नसेल तर तया कैसे कीर्तन. माऊली ज्ञानवरायांचा पुरावा देतो रामकृष्ण हरी. चांगला विचार करा. परमात्मा ठेवला यशोदेजवळ उचललं त्याला पोरीला आणून दिली. नंदबाबा 6 मारली. हिला घर फिरून आपतील. त्या दुर्जनाला प्रेम नाही माया नाही आदर नाही लहान लेकराचा. मी अनुभवलंय. हे बघ आता 40 निघून गेली. 10-5 वर्षे हे पोरग आईबाप म्हणाल उद्याचं आपल्याला काय काळाच्या पोटात येते माहिती नाही. तू चिंता करू नको. तिचं प्रारब्ध तिच्या सोबत तू निघ. आला इकडे. इकडे आल्या पोरीची जात आहे. असा आवाज काढला ते पारे कधी सांगायला निघाले कंसाला. ते कंसाला धडकले. आवाज आला तो तिकडे निघाला. एवढं मारलं की काम संपलं. आल्यावर त्याने पाहिलं दादा राहू दे रे मुलगी आहे मुलगा नाही. अरे मुलगी असते म्हणून काय झालं. ती काय करू शकणार नाही. म्हणजे त्याही काळामध्ये देवांवर संकट आली तर कोणाचा आधार घेतला जात होता. आठवतं का तुम्हाला. देवीचा. देव सगळे जर कुठं संकटात सापडले सगळ्यांची शक्ती एकत्र करायची. श्रीदेह तयार करायचा. तो वाघावर बसवायचा आणि मग त्याने त्या राक्षसाला मारायचं. छंड मुंड जे काय असतील ते राक्षस देवांनी मारले का देवी. आता तुमच्या घरात आहे ती देवी आहे आणि तुम्ही देव आहे. रामकृष्ण एवढा सोपा विषय. प्रभू रामचंद्राने 10 तोंड्या मारला हे तुम्हाला माहिती आहे. सीतेने 100 तोंड्या मारला हे तुम्हाला माहिती आहे. करा मेहनत. सीतेने किती तोंड्या मारला मग मोठा कोण. तुमच्यात काय फरक झाला का. काही लोक म्हणतील यो बाबा म्हणतो चितात. 100 तोंड्या. त्याच्या मुलाचा व्यायी होता इंद्रजिताचा सासरा आणि एका समुद्राच्या बेटावर राहत होता. रामाकडनं नाही घडलं ते कार्य. का सांगावं वाटतं तुम्हाला आपल्याला. तर आपल्यामध्ये जी भेदाची भावना आहे ती बाजूला व्हायला पाहिजे. घरात स्वयंपाकाला बाई पाहिजे. शेतात बाई पाहिजे. सरपंच बाई पाहिजे. आम्ही आल्यानंतर बाई सरपंच झाली ना आपल्या गावाला. झाली होती का. तुमच्या गावचं सांगतो उमरीकरांनो माझ्या गावचं नाही. झाली होती का नाही. मला वाटत झाली असं. हे सरकारी यंत्रणा आहे त्याच्याशी आपलं काही कर्तव्य नाही. का सांगायचंय तुम्हाला. ऐकायला जास्ती संख्या कोणाची असते. पाराला जास्ती कोण बसत. आणि बाईची जात कांद्याची बात घातलेला तर बस घरात मरू नाही कोणाची. ज्याची मिली त्याला विचारा. ज्याची मिली त्याला विचारा काय हाल असते. सगळं हातात देता येईल. सगळं हातात देता येईल. मेल्यावर मग कळता. बाईचं काय होत नाही. ती कोणाच्या दारात बसली लेकरू मांडीवर घेतलं तर कोणी बी तिला भाकर खायला घालता येईल. पण आपल्याला अवघड काम होतंय. लक्षात घ्या. थोडंसं राग मानू नका. थोडी वस्तुस्थिती मांडतो रामकृष्ण हरी. चला पुढे. सांगायचं काम याच्यासाठी सांगितलं. आता गोकुळामध्ये सकाळी सकाळी एक आली थोडंसं तूप न्यायला. तूप मागितल्यानंतर यशोदेची सासू भांडी घासत होती. आती आती यशोदा कुठे काय काम आहे सकाळी सकाळी तुला. अहो मला थोडंसं तूप पाहिजे होतं.
ते तिथं बरणी आहे, चमचे 2 चमचे ने, आतमध्ये जाऊ नको. का हो? दारचं झालंय वाटतं, सुई निघून गेली, माझ्याकडे नाही आली. पोरगी झाली की दारचं, आणि पोरग झालं की घरचं म्हणतात का? पोरगी झाली ना दारचं, पोरग झालं की. पण ही जरा थोडी आगाऊ होती माझ्यासारखी, तशीच पुढे गेली. पुढे गेल्यानंतर तिने पाय पकडला. यशोदा आपली गप्प पडलेली होती. पाय पकडल्यावर तिने पाहिलं, भाई यशोदेला मुलगा झालाय. म्हातारीला माहित नाही. यशोदेला जायला, यशोदे नंद जी के घर लाला भय, बिहारी लाल भगवान की जय. बिहारी लाल भगवान की जय. बघा कृष्ण आली बाहेर. अहो आत्ती, यशोदेला लाला झालाय. म्हातारीने हातातलं सोन्याचं कडेच काढून दिलं. नाही म्हटली, जा नंदबाबाला सांग. एक म्हणती नंदाला, पुत्र मूक पाया झाला. आता तर दवाखान्यातलं लगेच व्हॉट्सअप. अख्ख्या महाराष्ट्र भारताला माहिती होतंय पाटील बाप झाला. तेव्हा तर तुमच्या हातात बी देत नव्हतं कोणी 2-4 महिने. कधी येत होतं? दाखवतही नव्हते. आता असे डोळे उघडलेले जन्माला आले. आपल्या काळात डोळे उघडलेले नव्हते म्हणून तुकोबाने सांगतात, आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे, मातेची या खोळे दगडाला पोटाशी. मग गोकुळामध्ये त्याचा जन्म झाल्यानंतर त्या गोकुळाच्या सुखाला उधाण आलं. गोकुळच्या सुखा, गोकुळच्या सुखा पार नाही, अंत पार नाही लेका, अंत पार करीती कथा गाते गाणे, तुका म्हणे छंदे मनमोहिले गोविंदे. हा लहान होता. गोपिका त्याला पाहायला जायच्या, मिस करायच्या. पाण्याला जायचं पण त्याला पाहायला जायचं. सगळ्या गोकुळामध्ये त्या गोपिकांना त्याचं वेड लागलेलं होतं. फक्त काय करायचं, गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. ताटी वाहन घेऊन या ताटी, नंदा घरी झाली दाटी. ताटी वाटी सुंट वडे, ऐसी गलबल झाली, दाशी जणी. जनाबाई महाराज म्हणतात, मी हेल घालायला होते. आपण काहीतरी तिथे होतो म्हणून कृष्ण चरित्र हे प्रेम चरित्र आहे. तुमच्या सगळ्यांचा चेहरा लगेच बोलायला लागला, लगेच हसायला लागला, लगेच टाळी वाजवायला लागला. तुम्हाला सांगावं लागलं नाही, म्हणावं लागलं का टाळी वाजवा नाही, काही म्हणायला लागलं की म्हणावं लागलं का नाही. हे तर कृष्ण चरित्र आहे. कारण चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. कृष्ण चरित्राचा उच्चार करावा, रामचरित्राचं आचरण करावं. खरं रामचरित्र म्हटलं की वैराग्याचं स्पेशलिस्ट, कृष्ण चरित्र म्हटलं की सगळीकडे कोणाच्याही घरी कमी नाही. कोणी म्हटलं तर हा इथे पडला, इतक्या वेळेमध्ये यशोदेने बारसं केलं. बारसं झालं, सगळ्यांना बोलवलं, राधेला बोलवलं नाही कारण तिला मुलं नाही. कृष्ण म्हणतो, ज्याचं देवावर प्रेम आहे त्यालाच बोलवलं नाही बा. आईने आपल्या, बरं ती काही गरीब नव्हती तरी आईने बोलवलं नाही. आणि याला तर तिला भेटायचं होतं. ते काही एकमेकाच्या घरात राहत नव्हते, पण राधेला पण वाटत होतं त्याला भेटावं. मग बाकीच्या महिन्याच्या विचारायच्या, तू गेली नाही का ग नंदबाबाच्या वाड्यावर? आता ती सासूरवाशी नव्हती, माझ्यासारखी मोकळी नव्हती. ती म्हटली नाही.
माझ्या आत्या जातात म्हणजे बारशाला नाही आली की एवढं मोठं वारचं केलं. समद्यांना चांदीच्या सोन्याच्या वाट्या आणि समद्यांना जरीच्या साड्या दिल्या. हिला जरीच्या साडीचं घेणं नव्हतं, हिला कोणाच्या सोन्याच्या वाटीचं घेणं नव्हतं, चांदीच्या वाटीचं घेणं नव्हतं, हिला देवाचं घेणं होतं. तुम्हाला प्रत्येकीला फक्त आणि फक्त नामाचं घेणं असावं. देहाच्या नादी लागू नका. पहिलं म्हणजे स्वतःच्या देहाच्या नादी लागायचं नाही. दुसरं म्हणजे दुसऱ्याच्या देहाचा विचार करायचा नाही. संत काय करतात? स्वतःच्या देहावर प्रेम करत नाही, जगावर प्रेम करतात, तुमच्यावर प्रेम करतात. म्हणजे काय करतात? तुमच्या आतल्या चैतन्यावर प्रेम करतात. कारण ज्या वेळेला ब्रह्मदेवाला असं वाटतं गोपालकृष्णाचा जन्म झालाय, तो देव आहे, अशी सगळीकडे वावटळ उठली, वावटळ म्हणू आपण, त्याला नाही पटलं. इंद्रालाही कळालं तो देव आहे, नाही पडलं. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोणी संशयाची श्रेणी छेदितीना. त्यांना जर संशय होता तर तुमचा आपला संशय जाईल कधी? आपल्याला राहीलच ना संशय. आता तो नवीन चालू बाबा देव. अहो तुमच्या देव आहे, तुम्ही नवरदेव झाल्यानंतर प्रपंच सुरू झाला. तुमच्या देव आहे म्हणून तर तुम्ही करा. आता माझ्यातनं देव बोलतो, माझ्यातला बोलणारा निघून गेला, त्याच्या मनात आलं, यांची वरच्यानी तोडली दोरी, खालचा बोंबा मार कीर्तनातच पडल्या, त्यात हिचं चेतन कोण गेलं? मग फटसा फुल ताई गेल्या. अरे मरायलाही आनंद वाटावं, जगायलाही आनंद वाटावं. दुःख कशाचं करायचं? या देहाच्या बांधवडीनं पडिजे, सुख दुःखाच्या सागरीनं बुडीजे, सुखे सुकृपा घडीजे माझी या अंगा. आतमध्ये एक भलं मोठं आनंदाचं डोहे, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची. आतला आनंद तुम्हाला आतमध्ये खेचायला लागला मग नको वाटते. कारण हृदयस्थाच्या ठिकाणी त्याची ओढ पाहिजे, काळजाच्या ठिकाणी त्याची ओढ लागते. आणि काळजाच्या ठिकाणी ओढ लागली तर थोडंसं बाहेर निघता पण आलं पाहिजे. नाही तर ओढ लागली, ओढ लागली, ओढ लागली. अरे ओढ लागली कुणाला? त्या जीवाला शिवस्वरूपाला भेटायची ओढ लागते. त्या राधा स्वरूपाला आराधना करणाऱ्या बुद्धीला त्या आत्मस्वरूपाची चैतन्याची ओढ लागली. राधेला ओढ होती. आज कृष्ण रडायला लागला, आई मला चंद्र दे धरोणी, आई मला आरसा दे करोणी, आई मला वाघ दे धरोणी, त्याचा घोडा दे करोणी. कृष्णा चंद्र पाहिजे. आईने आरसा दाखवला, हे बघ घरात चंद्र, वाड्यात चंद्र. त्यांनी धरला आरसा, असा फोडला आणि प्रत्येक काचेवर बोट ठेवला. चंद्र आहे, चंद आहे, चंद आहे. आई म्हणली आरसा फोडून ठेवला. याने काचा गोळा केल्या. विंचूची अंगठी हातात घालता येईल का? नाही. वाघ घरात घेऊन पोराला बसवता येईल का? कापडाचा, प्लॅस्टिकचा चालेल. पण हा म्हणतोय मला तो चित्ता वाघ आणून दे. 3 दिवस तुमच्यासारख्याला विचारतो. एक 6 महिन्याचं 10 महिन्याचं पोरग फक्त बोंबलतंय, डोळ्याला पाणी नाही, नुसतं ती वळतंय. तुम्हाला स्वयंपाक करून द्यायचंय. ती म्हणते एवढं ताल खेळतात का तुम्ही? खेळतात का? ए बाबा ते भाकरी टाकलाय तर टाकू, हे रड का तुझं दर. आपल्या आईने आपल्याला कसं सांभाळलं असेल याचा विचार नाही राहिला आपल्याला. आई जेवायला बसली ना, याचे सगळे कार्यक्रम मांडीवर सुरू. तशीच उठते, त्याला धुते आणि परत जेवायला बसते. तिला काही वाटत नाही. ती आई आहे. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. ईश्वरी आत्मा बाईच्या आईच्या रूपाने आलेला आहे, पण ते आम्हाला कळत नाही. चांगला विचार केला तर देवप्राप्तीचा विषय नाही. देव स्वयंमेव तयार आहे. आणि याचं तोंड वाचलेलं, खाई नावी, पी नावी, जेवणावी. नंदबाबांनी खांद्यावर घेतलं, बाबाला लाथा मारते. बारके पोरं लाथा मारते तुम्हाला, आणि मोठ्या मारल्यावर आणि आईला पोटात मारताय. तुम्हाला माहित नाही, त्यांना विचारा पोटात मारताय का नाही ते ढुसण्या. अय मावल्यांनो, त्यांनी पोटात ढुसण्या मारल्या नाही का? आणि बाहेर आल्यावर काय गुदगुल्या करेल का ते? तुम्हाला कशाला अपेक्षा करता? नामाची आठवण ठेवा, फक्त नामावरती लक्ष ठेवा, बाकी काहीच विचार करू नका. काय केलं तिने? रडाना म्हणल्यावर अंगणात घेऊन आली. त्याला तेच पाहिजे असतं, कोण चाललंय कोण न चाललंय. राधा पाण्याला तिने काय केलं? रस्ता बदलला. नंदबाबाच्या वाड्यावरनं चालली, वाड्यावरनं चालली. यशोदावती कुठे चालली? हिला राग येतो. ही म्हणते आता माझ्या कमरेला एक घागर आहे, डोक्यावर एक घागर आहे, तरी ही मला म्हणते कुठे चालली? पण ती वयाने मोठी आहे.
राधा लहान आहे, राधा म्हणते आत्ती मी पाण्याला चालले. राधेने काय केलं, त्याचं तोंड पाठीमाग आहे, यशोदेचं तोंड पुढे आहे आणि त्याचं तोंड राधेकडे आहे. राधेने त्याला जीभ दाखवली, वाकडं दाखव केलं. ते रडीचं राहिलं आणि हिने वळून पाहिलं, राधे कुठे चालली, म्हणली पाण्याला चाल. याला घेऊन जावे, 3 दिवस तोंड वाचले, तुला पाहिलं रडायचं राहिलंय. राधे राधे हे श्यामा, राधे राधे हे श्यामा सुंदरा, राधे राधे हे श्यामा सुंदरा, राधे राधे हे श्यामा सुंदरा. नैया तथन करे आपुलिया मंदिरा, नैया तथन करे आपुलिया मंदिरा, राधे राधे हे श्यामा सुंदरा, राधे राधे हे श्यामा सुंदरा. नैया तथन करे आपुलिया विचार करा थोडा. रात्री नदीला गेली, एक कळशी डोक्यावर एक कळशी कमरेवर आहे. तिकडनं आली, एक कळशी नंदबाबाच्या ओट्यावर ठेवली, कृष्णाला कडेवर घेतला, घरी आली. घरी आल्यावर घागर डोक्यावरची ठेवली भिंतीवर, त्याला कमरेवर तसंच ठेवलंय. दुधाची सई घेतली, एवढा भाकरी चपातीचा तुकडा घेतलाय, काला केलाय. कोणी पहिला काला कृष्णाला कुणी भरवलाय, कोणत्या संतांनी भरवलाय. काला केला राधामाईनी दुधा भाकरीचा आणि कृष्णाला चारलाय. म्हणून अभंगाचं पहिलं चरण. करती संत जन, काला 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 करती संत जन. सवत्यांच्या नारायण, सवत्यांच्या नारायण, वाट्या मुलांनी घासते, वाट्या मुलांनी घासते. सवत्यांचा नारायण, सवत्यांचा नारायण, वाट्या मुलांनी घासते, वाट्या मुलांनी घासते. म्हटलंय राधेने. आता भगवान श्रीकृष्ण लहान असताना यशोदामय्याने काय केले, ताक हलवलंय. मग लोणी येता येऊन झाकले, त्याच्यावरती छोटं झाकण आतमध्ये गेले. याला वाटलं घरापासून सुरू करावं. पोरं खिडकी तिकडे तिकडे जमा झालती का ना, एकमेकांना बोलवायला ह्या डोकवतं ते डोकवतं, बोलवतात बाहेर. मग काही माकडं पण येतात तिथे. हा काय करतो, झाकण ओढून घेतो, त्यातले लोण्याचा गोळा खिडकीकडं पोरांकडं फेकतो, सगळे पोरं खाऊन घेतात. वाटी आपुल्या सगळ्यांना नाही रे. तुम्हाला वाटतं सगळ्यांना मिळावं, सगळ्यांनी करावं, नाही नाही. ज्या जीवात्म्याचं अनंत जन्माचं पुण्य मिळालेलं आहे त्यालाच ही गोष्ट साध्य होते.
देवाची संगत, संतांची संगत, नामाची संगत, तुम्हाला नामाची संगत ती घडते ती फक्त आणि फक्त तुमच्या देहातल्या जीवात्म्याच्या पुण्यामुळे. कारण त्यांनी सांगितलेलं आहे, 1000 वर्षाचं पुण्य गाठीशी असेल तर 1000 वर्षाचं पुण्य माणसाचं शरीर मिळतं. 1000 वर्षाचं पुण्य गाठीचे असेल तर नाम मिळते. दयाची आवाचा पुढा भाऊजे, नाम नाचत असे माझे, जन्म सहस्र ओळगीजे, एक वेळ मुखशी यावया. तुम्हाला कल्पना नाही राजा हो, तुम्हाला कल्पना नाही तुमच्या देहातल्या जीवाला एकदाच नाम ऐकायला 1000 वर्षाचं पुण्य केले आणि म्हणून ते मिळाले. काहीतरी पुण्य आमचं असेल म्हणून पोस्ट म्हणून तुमच्या गावाला पाठवलं असेल, बाकी काही नाही. कारण महान महात्मा भेटल्या जीवनामध्ये, महान महात्मा की गाडगे बाबांना पदवी मिळाली राष्ट्रसंत आणि त्याच्यानंतर आपल्या बाबाला पदवी मिळाली राष्ट्रसंत श्रीपाद बाबा चव्हाण गोटे. आज कलियुगामध्ये गाडगे बाबांच्या नंतर बाबांचा नंबर लागतो, तो परमार्थ आपण करतोय. आयरागरीचा परमार्थ नाही ना की काल काहीतरी समजले ना आज तुम्हाला येऊन सांगतोय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपले जर इंद्रिय ताब्यात ठेवले, अष्टसाती भाव झाले तर आतमध्ये आपल्याला राधा कृष्णाचा अनुभव येतो. आपली बुद्धी कशी होते, कोमल बनते, अंतःकरण कोमल बनतं, त्या परमात्म्याचा आनंद होतो आणि तुम्ही फुसफुस फुसफुस करायला लागतात आणि मग लोक म्हणतात हा ते लईच रडते, तो लईच उड्या मारतात, लईच काहीतरी होतं. मग सुख घडोघडी मग रोजच्या रोज ते सुख वाढवायचं. रात्री दुपारी सकाळी जेव्हा रिकामा असेल तर आपलं सुख मिळवायचं. बसायचं आपलं रवी हलवत, लोणी येतच आहे, आनंद मिळतोच आहे. बाहेर नाही कुठे आनंद मिळणार. वस्तू सापेक्ष आनंद नाशिवंत असतो. नवरा केला मरण्याची शक्यता आहे, बायको केली मरण्याची शक्यता आहे, गुरु केला मरण्याची शक्यता आहे, शिष्य केला मरण्याची शक्यता आहे. जेही काही भेटले कोणाचीही शाश्वती नाही, पण आतल्याची शाश्वती आपण असेपर्यंत आहे. म्हणून तो आत्मदेव आहे, म्हणून तो आत्मदेव आहे आणि त्याची संगत करायची आहे, त्याच्यावर प्रेम करायचं आहे आपल्याला. आत्मदेवाला भजायला ज्ञानोबा महाराज सांगतात. मी सांगतोय का? मी नाही सांगत. ओढ राधेला होती, रोड कृष्णाला होती. गप्पा मारत हा ती मोठा असता तर बोलला असता, हा भरभर मोठा झाला, समुद्र मंथन झालं, त्याच्यामध्ये अमृत निघालं, विष निघालं, लक्ष्मी निघाली, चंद्र निघाला. ही तर ऐकतच बसली, दार वाजलं. मी नेहमी सांगत असतो, नवरा दार कसं वाजवतो, पोरग कसं वाजवतो, सासू सासरे कसं वाजवतात, हे तुम्हाला कळतंय ना? बाई हे आलं वाटतं. कृष्णा लहान बाई मालक आले. मग आता मोठं झालेलं लहान होता येतंय का? आणि लहान झाल्याशिवाय सुख मिळत नाही. तुकाराम महाराज आता लहानपण देगा देवा, मुंगी साखर चारवा, ऐरावत रत्न थोरम, दया अंकुशाचा मार. फार मोठा आहे ऐरावत, पण हत्तीला अंकुशच आहे. मग जया अंगी मोठेपणा, तया यातना कठीण. आजही सांगून ठेवलेलं आहे, हे फुकटचा मोठेपणा काही कामाचा नाही. पाहिजेच असेल तर लहान व्हायला पाहिजे. आता कृष्णाला म्हणजे लहान हो, तो म्हणतो मला मोठा व्हायचा मंत्र तुझ्या घरी आल्यावर आठवला, आता बारीक व्हायचा मंत्र येत नाही. ती म्हणते कृष्णा माझा नवरा चांगला आहे, तुला मारणार नाही, मला मारणार नाही, पण जर कळालं तर मात्र काही खरं नाही. ती पदर पसरते, डोळ्याला पाणी आणते आणि दाराकडे जाते, हा लहान होतो. आणि या विचारतो का वेळ लागला तुला एवढा, किती वेळचा मी दार ठोठावतोय. ती बोलत नाही, तिचे डोळे पाण्याने भरलेत. आणि आत येतो, पाहतो तर पाटावर कृष्ण बसलेला. कुणाला लहान मोरगा आवडत नाही, पटकन उचलून घेतलं, पट 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 मुके घेतले. बरं झालं वाड्यावरचा मालक आपल्याकडे आणला. आणि जा रोज काय कधी आणि जा कामावर, कधी जा. सगळं काम उरकलं की तिकडून तिने कळवावं, एखाद्या बाईजवळ द्यावा, इकडे येणे आणावा, गप्पा करावात. पण मग मात्र गोकुळामध्ये काही माझ्यासारखी आहेतच ना. एक म्हातारी डोळ्याने चांगलं दिसत नाही, काठी आपटीत चालली आणि राधेच्या घरात आवाज आला मोठा मोठा. अनय शेताला पाणी धरायला गेले. म्हातारी मथुरीला दूध तूप घेऊन विकायला गेली. मग घरात कोण आहे? पुढून जावं ना, मग दार ठोकावं. खिडकी अशी बाजूला केली, पायाखाली दगड घेतला, खिडकी अशी बाजूला केली, दगडावर उभी राहिली. कुरळे कुरळे केस आहेत, काळे भोर डोळे,
भला मोठा नाम लावलेला आहे. निंदा करायला जाणाऱ्याला सुद्धा देवाने दर्शन दिले, पण कळालं नाही राजा हो. म्हातारीने त्याला पाहिलं, मग आपल्यासारख्याने हात जोडले असते, भाई देव आहे, काही असो तिकडे, मग आपल्याला दर्शन दिलं. तोंड बंद करा, कान बंद करा, डोळे बंद करा, रोज ते रूप आठवा, मरतानी देव आठवत, पण नाही ना. भया 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 बोलली, एवढा मोठा झालाय राधीच्या घरात, असं म्हणलं की देवाने तिच्या पाया खालचा दगड पडली. खाली पडली तशी बाई लागलं ना, पण लागलेल्याचं ध्यान नाही. भया राधीच्या घरी केवढा होता, भया राधीच्या घरी केवढा होता. नीटली गल्लीत वाटीत तिकडून आलीत गगू काकू, सकू काकू, मकू काकू, सगळेजणी काकू मंडळ असतात घरी. म्हाताऱ्या 70च्या 60च्या 50च्या पुढच्या. बाई काठी टाकली त्यांच्या पुढं, पाय लागलेला आहे, तशीच बसली आणि सांगते, तुला सांगू का बाई काय झालं ग घरी? म्हणली गंगू काकू काय झालं? सांगायसारखं नाही बाई म्हणली. लईच वाईट. आता वाईट होतं का चांगलं होतं? वाईट होतं का चांगलं होतं? तिला कळायला असतं तर लईच वाईट बाई म्हणली. डोळं नसलेलं बरं. काय म्हणले? काय बघायला डोळे नसावा? डोळे तुम्ही घ्या रे, पहा. ती काय म्हणती? कुठंच नसावा असं. अगं पण झालं काय? अगं म्हणली ते नंदाचं काढलं, लय मोठं झालं तर आपला फोटो कसा दिसतो असतोय तसला दिसला. मग म्हणली त्याला काय एवढं, ते देवच आहे ना. म्हणली झालं सण मोठा, तुझं काय? बाई म्हणली तुम्हाला काय आकलीचा कांदा आहे का? काही कळतं का? तिच्याच घरी उद्या मी आणते म्हणली, होतो का माझ्या घरी? कसा होईल तुझ्या घरी मोठा तो? होईल? भावी शिवविद्ये ते देवा तुझ्या घरी होणार नाही. गोपाल कृष्ण देव आहे, राधेला कळालं. प्रभू रामचंद्र रामायणामध्ये देव आहे, गिधाडाला कळालं, शबरीला कळालं, अजून या जगाला जागेवरच्याला कळालं नाही. माणसात देव आहे. ऐकले तुम्ही कालपासून 2 वेळा, देवाची बरे देवाची बरे. तू का म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या मूर्ती. का विचार करा ना, काय वाटलं त्याने? मग आता हा तिथं खोड्या करायला लागला. कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय. राधीच्या सासूला सांगितलं, पकडलं, वाड्यावर गेले. हा बारीक झाला. आईला म्हणलं मला घे कडावर, लई मोठी वारात येते तिकडनं आणया. आणि राधीला हाताला धरून घेऊन आली. या हात सोडून पळून आला आणि अनायाचा हात दिला. मी इथं वाड्यावर आले आणि सांगायला लागले, आई मला दही पोहे, आई मला दही पोहे. म्हणून ही दही नाही, आई मला दही पोहे, थोडी साखर टाकून थोडे मीठ टाकून घेतले. बाहेरून भरवती तर समोरून राधेची सासू अनया, राधा तर चांगली पोरगी आहे, अनया चांगला आहे, काय केलं असेल म्हातारी त्यानं घेऊन आली. यशोदा विचारात पडली, जवळ आली, म्हणजे गंगू काकू काय झालं? तुम्ही यांना दोघांना बांधून घेऊन आल्या, काय गारानं केलं यांनी? माझं गारानं तुझ्या कडेवर आहे म्हटली. मग बसा ना, थोडंसं गुळपाणी घ्या, दूध घ्या, थोडं खारी खोबरं घ्या. काही नको म्हटली, तुझंच तुला राहू दे. प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी यांनी खोड करावी. मग गोकुळामध्ये काय सुरू झालं? कलह सुरू झाला थोडा. कोणाचा? चांगल्या विचाराचा आणि वाईट विचाराचा. कारण किती भांडल्या तरी लागणार त्याच्यात परत एकाच मांडवात. कुकाच्या बोटाला चहाच्या घोटाला हजरच. म्हणून नाही कुकाच्या बोटाला चहाच्या घोटाला नाही म्हणून नाही. कलह सुरू झाल्यानंतर मग वाड्यावर आल्या. यशोदे तुझ्या कृष्णाला सांग, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, तुला वाटे गोड, हा करीतो साऱ्या गोकुळाची खोड. मग यशोदा म्हणती तुम्हीच नाहीत चांगल्या. बाळसं गुणाचं ताण, बाळसा गुणगुणाचं ताण, बाळसा गुणगुणाचं ताण, बाळसा गुणगुणाचं ताण, बाळसा गुणगुणाचं ताण. बाळ दिसतंय गोजिरवान ग, बाळ दिसतंय गोजिरवान, बाळ दिसतंय गोजिरवान ग, बाळ दिसतंय गोजिरवान. काय सांगता घराने ग गोकुळच्या नारे, काय सांगता घराने ग गोकुळच्या
बाळा गोकुळच्या नारी तुम्ही लपवून याचा भवरा आळखीता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरू पाहता हा कैसा येईल हाता घे गोकुळच्या नारी. ऐ ती त्या गोपिकांवर कुरघोडी करायला लागली. त्या तक्रारी करायला लागल्यानंतर मग मात्र त्याला गोपाळ बनवला, पितांबर नेसवला, कमरेला बासरी खोचली, छोटी छोटी घोंगडीचा तुकडा खांद्यावर दिला आणि सांगितलं कृष्णा आता तुम्ही गायी वळायला जा. हरी तुम्ही या रे तुम्ही गाई घेऊन या रे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाई घेऊन या रे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. काना ढाळी गेली काना पिवळी गेली गाई राखी तो पेला दुधाव्या गाई राखी तो पेला दुधाव्या. या रे तुम्ही गाया घेऊन या रे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाया घेऊन या रे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे जण रानात या म्हणून सांगितलं. घ्या रे भोकर भाकरी दही भाताची शिदोरी. सगळे जण रानात गेले. रानात गेले देव आणि गोपाळ गप्प बसले असतील का? हमामापर आट्या पाट्या सुवर्णाच्या गोट्या डाव मांडीला. तिथे गेल्यानंतर त्यांनी डाव मांडलाय. तू बघते अबक दुबक तिबक पोरा खेळ विट्टी दांडू. अबक दुबक तिबक पोरा तिरुण खेळ मांडू. खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू. खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू. अबक दुबक तिबक पोरा तिरुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा तिरुण खेळ मांडू. खेळ विट्टी दांडू बाबा खेळ विट्टी दांडू. खेळ विट्टी दांडू बाबा खेळ विट्टी दांडू. खेळ खेळून दमली पोरे काय तुझ्या खेळायाचं सुख आमच्या पोटाला लागली भूक. देवा तुझा एक खेळ किती वेळ चाललाय आता? आता वाजले 1. रामकृष्ण हरी. टाईम इज येत. आपले दांडेकर मामा वाळकरी संप्रदायाचे 6 तास कार्यक्रम करायचे. दुंडा महाराज देगलूरकर आणि झोग महाराज 3 मंच. त्यांच्यानंतर बंकट स्वामीचे शिष्य श्रीपाद बाबा रामदास बाबा घोटी अगोदर नंतर हा विषय समजून घेतला. पण अनुभवाच्या बाबतीमध्ये इकडे आले. पण 6 तास कीर्तन करायचे. त्यांची आम्ही गुरं वळलेली गुराखी कार्यक्रम ऐकलेले म्हणून सांगतो तुम्हाला. आत्ता तर कुठं आपण फक्त खेळायला सुरुवात केली. पण विचार करा जरा. खरंच खूप खूप गोड आहे परमार्थ. परमार्थासारखं जगच नाही, स्थानच नाही. फक्त आणि फक्त जीवनात आला ना चांगल्या प्रकारे प्रपंच करा, चांगल्या प्रकारे प्रपंचात राहून परमार्थ करा असं माऊली ज्ञानोबाने तुम्हाला सांगता. आसोनी जीवा वेदशास्त्र टाकायला सांगितलं नाही पण काहीतरी करायला सांगितलं. सांडी मांडी वासुदेव मोक्षेल सुखी नामस्मरता विठोबार कुमार.